आणि रात्री 11:30-12 वाजता फोन करतात. ते म्हणतात की घरी बोलू शकत नाही, बायकोच्या समोर बोलू शकत नाही, मुलांच्या समोर बोलू शकत नाही, ते सगळे झोपलेत. आता मला फक्त ऐका. काहीच नाही राहिलं झाडाला आलेलं सर्व केलंय सर. काय करावं काही ना सर. आपण काही ना काहीतरी करू ना, मार्ग काढू. छोटासा मुलगा आहे 15 महिन्याचं जायचं काही करायचं. माझ्या अंगावर काटा येतोय. म्हणजे ऐकणारं कोणी नाहीये. गावगाड्यामध्ये ती व्यवस्था होती बरोबर ऐकण्याची. आज माणसं गर्दीत आहेत पण एकलकोंडी आहेत. मला असा एकही शेतकऱ्याचा फोन आला नाही की जो म्हणतो की साहेब मला पैसे पाठवून द्या. तो म्हणतोय की साहेब मला काहीतरी सांगायचं, माझं हे दुःख आहे, मी काय करू. कित्येक मला असे फोन आले की जे नुकसान झालं ते झालं, आता आम्ही पुढे शेतीत काय करू सांगा. आता पर्याय एकच आत्महत्या आहे. त्याच्या पलीकडे आमच्याकडे पर्याय नाही. भाऊ पण वडील वारल्यापासून डिप्रेशन मध्ये दारू प्यायला काय म्हणजे आगाऊ करायला आता त्यानं. अनेकांना प्रश्न पडला की 350 रुपयाच्या पासाठी आत्महत्या कशी काय होऊ शकते. पण दुर्दैव हे आहे की तिच्या त्या आत्महत्येच्या नंतर तिला थोडे दिवस काही मदत मिळाली. तिच्या नावानं स्वाती अभय योजना महाराष्ट्र सरकारनं काढली, मोफत 500. एक पत्रकार म्हणून निश्चित समाधान होतं. पण त्यानंतर सुद्धा तिच्या वडिलांची आत्महत्या मी रोखू शकलो नाही. मंडळी, एक फोन कॉल कुणाचा तरी जीव वाचवू शकतो का? फोन करून शेतकरी आपली व्यथा मांडू शकतात का? खरं तर अविश्वसनीय वाटेल, पण हे होतंय. आणि आज राज्यातल्या शेकडो शेतकऱ्यांचे टोकाचा निर्णय घेण्यापासून त्याला रोखण्याचे अनेक कॉल ज्यांनी रिसीव्ह केले आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, असे विनायक हेगाण आपल्यासोबत आहेत. शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या संकट काळात शेतकऱ्यांना आधार देण्याचं ते काम करतायत. विनायकजी, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. धन्यवाद. याच्या आधीसुद्धा आपण पॉडकास्ट केला, पण सध्या राज्यातल्या शेतकऱ्यांवरचं आलेलं संकट अभूतपूर्व आहे. आणि या संकट काळात निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा हिंमत देण्याचं, त्याला आधार देण्याचं काम या शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरू आहे. काम कसं सुरू आहे, काय आहे, शेतकऱ्याची व्यथा काय, त्याची भावना काय, त्याचं दुःख काय, हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा कसं सहभागी होऊ शकता याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. विनायकजी, गेली 15 दिवस या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय खडतर असा हा कालखंड आहे. खूप मोठं संकट शेतकऱ्यांवरती आहे. शेतकऱ्यांसाठी गेली 15 दिवस कसे होते? मुळात मागचे 15 दिवस हे शेतकऱ्यांच्यासाठी खूप वेगळे होते. कारण हा महापूर अशा अर्थानं वेगळा होता की ज्या भागांमध्ये याच्या आधी फक्त दुष्काळ बघितलाय, आणि आपण आता आज हा एकदम अचानक आलेला ओला दुष्काळ शेतकऱ्यांनी जो बघितला, आणि फक्त शेतकऱ्यांनी म्हणून नाही तर एकूण प्रशासनानं, व्यवस्थेनं, कारण जिल्हा प्रशासनाला पण हे सगळं नवीन होतं आणि हे कसं हँडल करायचं ह्याचा पण एकूण मागोवा नव्हता. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी आणि पूर्ण प्रशासनासाठी हा नवीन प्रश्न होता. आणि या सगळ्याशी लढताना एका रात्रीत सगळ्या शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेलं पीक निघून जाणं, जनावरं निघून जाणं, कित्येक जणांचा मृत्यू होणं, आणि या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या हे माहित नव्हतं. तर त्याचं मानसिक दडपण जे आहे शेतकऱ्याच्या मनावर आलेलं, आर्थिक दडपण जे आहे, मानसिक दडपण आहे, सामाजिक दडपण आहे, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीने तो घेरला गेला. आणि ते बघता बघता 2-3 दिवसात घडलेलं हे सगळं प्रकरण आहे. आणि सावरायला सुद्धा त्याला वेळ मिळाला नाही, त्याला बचाव करण्यासाठी सुद्धा वेळ, तो तयारच नव्हता. आणि तयार नसताना झालेला अटॅक हे ओला दुष्काळ आहे. हा आघात झाला, एक मोठा आघात झाला. पण आज शेतकरी तुम्हाला जेव्हा कॉल करतात तेव्हा ते काय बोलतात बरं? काय त्यांचं दुखणं आहे? मुळात ज्यावेळी शेतकरी आम्हाला फोन करतात ना, तर त्यांना कुणाला तरी हे सांगायचं आहे. त्यांच्या जी मनात दाटलंय, कुणाला तरी ते सांगू पाहतायत की आमचं दुःख काय, आम्हाला नेमकं आत्ता काय होतंय, आमचं किती नुकसान झालंय, आणि सांगायचंय. ते आणि रात्री 11:30-12 वाजता फोन करतात.
ते म्हणतात की घरी बोलू शकत नाही, बायकोच्या समोर बोलू शकत नाही, मुलांच्या समोर बोलू शकत नाही, बापरे. ते सगळे झोपलेत. हा. आता मला फक्त ऐका. आणि मला इतके गरज माझ्या अंगावर काटा येतोय. म्हणजे ऐकणारं कोणी नाहीये. गावगाड्यामध्ये ती व्यवस्था होती बरोबर ऐकण्याची. बरोबर. आज माणसं गर्दीत आहेत पण एकलकोंडी आहेत. आज ऐकणारी व्यवस्थाच संपली आहे विलासजी. हा. आणि फक्त सांगणारी व्यवस्था पुढे येत पाहते. आणि त्यांना मदत नको आहे. मला असा एकही शेतकऱ्याचा फोन आला नाही की जो म्हणतो की साहेब मला पैसे पाठवून द्या. तो म्हणतोय की साहेब मला काहीतरी सांगायचं आहे, माझं हे दुःख आहे, मी काय करू. कित्येक मला असे फोन आले की जे नुकसान झालं ते झालं, आता आम्ही पुढे शेतीत काय करू सांगा. आत्ता माझ्या शेतात 5 फूट पाणी आहे, पण हे कधी ओसरेल हे सांगा. हे कसं मी पाणी कसं काढू, तुंबून राहिले सांगा. अशाच प्रकारचा अनुभव जेव्हा हे सगळं रिपोर्टिंग करत होतं तेव्हा सुद्धा आला. प्रत्येकाला ते व्यक्त व्हायचं होतं, सांगायचं होतं. म्हणजे 1 तासाचा बडे मुद्द्याचा कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा शेतकरी म्हणून माझं राहिलं ना. आता सगळ्यांची भावना एकच, माझं नुकसान झालं म्हणून प्रत्येकाला ते सांगायचं आहे, व्यक्त करायचं आहे. पण जेव्हा ही सगळी माणसं व्यक्त होतात तुमच्याकडे, तुम्ही काय करता, त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन देता त्यांना? तर मुळात असं आहे की एक प्रथमोपचार म्हणून त्याचं म्हणणं ऐकणं. आमचे हायेस्ट कॉल हा 1.25 तास चाललेला आहे. एक कॉल 1.25 तास कंटिन्यू बोलणं. त्याच्यामध्ये आम्ही हार्डली 1.5 मिनिट बोललो असेल. आणि त्या 1.5 मिनिटामध्ये तो ना शांत होतो. तो म्हणतो साहेब आम्हाला कित्येक रिटर्न फोन आलेत, साहेब तुम्ही काल रात्री बोलला नसता ना, माझा शेवटचा दिवस असता. तिची बायको सांगते साहेब तुमच्यामुळे आहे हा आमच्यासोबत. आज माझ्या कड्यावर ना 3 वर्षाचं पोरग आहे, तुमच्यामुळं हा जगला. मला तो कॉल आठवतो. त्या रात्री जेव्हा एका शेतकऱ्यांनी विनंती केली की माझ्याशी बोलायचं आहे म्हणून, आणि ते बोलले त्या दिवशी. आणि त्यानंतर जे काही शक्य आहे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांचा जो कॉल आला ना, तो कॉल हेलावून टाकणारा होता. त्या शेतकऱ्याला काही फार मदत नाही आहे, 10-15 हजार रुपयाची मदत केलेली होती. खूप संकटात होता तो शेतकरी. त्या शेतकऱ्याला मदत केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने काय सांगितलं, साहेब माझी गरज भागली तेवढे मी पैसे वापरेन, उरलेले पैसे मी माझ्या दुसऱ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देईन. पण आता मी उभा राहीन आणि मी कुणालाच खचू देणार नाही. हा खरेपण आहे. आणि हा कॉल ऐकूया, मला वाटतंय नक्की नक्की आपण ऐकूया ते काय शेतकरी म्हणाले. विश्वास नव्हता मला म्हणजे मला आजही म्हणजे चमत्कार वाटता हा की तुमच्यासारखा माणूस माझ्या सामान्य म्हणजे संपलेल्या शेतकऱ्याला बोलताय तुम्ही, तुमचा वेळ देऊन. नाही खूप कमी लोक आहे सर समजत. अख्ख्या 3 वर्षाची कंडिशन सर माझी. वडिलांना पॅरालिस आलेला आहे, मला हार्टचं एंजिओप्लास्टी झालेली माझी, परत छोट्या मोठ्या व्याधी चालूच आहेत, परवा दसऱ्याचं घर धुतानी, म्हणजे हे सांगायला नाही पाहिजे. म्हणजे अक्षरशः मी प्रयत्न करलो पण तेवढ्या अडचणी येत गेल्या मला. खचू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, अजिबात खचायचं नाही. हा तेवढंच मी तुम्हाला मागणं सर. कमजोर झालो तुम्ही सर. हा नाही, तुमच्या 4 शब्दामुळे, 4 शब्दाची ताकद खूप मोठी आहे. मुलीकडे बघतोय मी आता आणि तिलाही तेच शिकवणार आहे. काय नसतं सर, भाई सर आज हे वर्षभर राहणार आहे माझ्यावर, पण मी पण समाजाचं काम कुठंतरी माझी इच्छा आहे सर. सर हे फक्त मला माहिती आहे तो टायमिंग आणि तुम्ही केलेला कॉल हे मला आहे तोपर्यंत मी विसरणार नाही. आणि असे माझ्यासारखे मी शोधून मदत करणार आहे. तर हा प्रामाणिकपणा आहे इथल्या शेतकऱ्याचा, दिलदारपणा आहे त्याचा. संकट त्याच्यावर इतकं मोठं आहे पण तरी सुद्धा त्याची दानत आहे दुसऱ्याला मदत करण्याच्या संदर्भातली. पण जेव्हा तुमच्याकडे लोक कॉल करतात तेव्हा तुम्ही त्यांचं मनोबल कसं वाढवता, त्यांचं संकट दूर कसं करता आणि त्यांना त्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त कसं करता? तर आम्ही हे सगळं बोलल्यानंतर त्यांना आम्ही त्यांचे काय गरजा आहेत तात्काळ ते शोधतोय. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो. हे सगळं नुकसान सगळं झालंय शेतकऱ्याचं आणि त्याच्या घरी 8 वर्षाची एक मुलगी आहे, तिला शुगर आहे.
आणि त्या इन्सुलिनच्या इंजेक्शनसाठी पण मदत नाहीये त्या शेतकऱ्याकडे. तर आम्ही तात्काळ त्या शेतकऱ्याला ती मदत केली. असे कित्येक शेतकरी आहेत की त्यांचं सगळं हातातोंडाचं निघून गेले, साधारण हे सगळं कर्ज वाढत चाललंय. तर आम्ही पुढच्या सगळ्या पिकाचं 6 महिन्याचं शेतीचं नियोजन करतोय आणि त्यांना बियाणं, खतं, पूर्ण त्यांचा जो शेतीचा खर्च आहे तो 0 करतोय. येणारं उत्पन्न त्यांचं सगळं प्रॉफिट राहील आणि त्याच्यातनं त्यांचं कर्ज आणि घर हे स्वावलंबी पद्धतीनं ते एकदा उभे राहतील. आणि ती छोटीशी मदत आहे. 10-15 हजार रुपयामध्ये 1 एकरचा शेतकरी उभं राहतो. आम्ही ती मदत करतोय. दुसरं, तात्काळ ज्यांना आता बरेच असे पण फोन आलेत की दिवाळी तोंडावर आहे, दसरा ज्यावेळी होता त्यावेळी दसऱ्याच्या वेळी आम्हाला खूप फोन आले की साहेब घरात तेल पण नाही आहे, तांदूळ पण नाही आहेत. तर आम्ही तात्काळ त्यांना ते पैसे पाठवले किंवा जिथं जिथं शक्य आहे तिथं आतापर्यंत 8,500 10चे सगळे पॅकेट्स आपण जिल्हा पातळीवर सगळीकडे पाठवून दिलेत. आपण आता दिवाळीचे पॅकेट्स सगळे तयार करतोय आणि ज्या कुटुंबांना आपणाला तात्काळ खूप मोठ्या पैशाची मदत करूच शकत नाही, त्यांना थोडं होपची गरज आहे, त्यांच्या मागे उभं राहायची गरज आहे. दिवाळीसारखा इतका मोठा सण आहे म्हणून कुटुंबासाठी आपण ते एक पाठवून देतोय, ज्याच्यामुळे त्यांना त्या सणामध्ये तरी एक सकारात्मकता राहील म्हणून तो एक इनिशिएटिव्ह घेतलाय. दुसरं, जे कुटुंब पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत, ज्यांच्या कुटुंबामध्ये काही अपघात घडलेले आहेत, तर त्याला शासनाच्या पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पण करतोय. आणि काही शेतकरी आहेत की ज्यांना 500 रुपयाची मदतीची गरज आहे, 1,000 रुपयाची मदतीची गरज आहे, 2,000ची आहेत. आणि असे जेन्युन फोन येतात, साहेब म्हणतात आम्ही फोटो पाठवतो, आमचं सगळं तुम्ही बघा, फक्त आत्ता मदत करा. आणि 1,000 रुपयात, सगळ्या मायबापांना सांगतो तुम्हाला, 1,000 रुपयात गावातल्या एका माणसाचं कुटुंब पूर्ण महिनाभर चालतं. ते 1,000 रुपये इतके मोठे आहेत त्यांच्यासाठी. एक मला फक्त उदाहरण सांगायचं आहे. साधारण 2015ची गोष्ट असेल. महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे, स्वाती पिटले लातूर जिल्ह्यातली एक शाळेतली विद्यार्थिनी केवळ 350 रुपये पासला नाही, बरोबर म्हणून तिने आत्महत्या केलेली होती. ती महाराष्ट्रातली पहिली घटना होती. पहिली घटना होती एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची. मी तेव्हा दुसऱ्या चॅनलमध्ये होतो आणि तेव्हा ही बातमी महाराष्ट्राच्या समोर आणलेली होती. अनेकांना प्रश्न पडला की 350 रुपयाच्या पाससाठी आत्महत्या कशी काय होऊ शकते. पण दुर्दैव हे आहे की तिच्या त्या आत्महत्येच्या नंतर तिला थोडे दिवस काही मदत मिळाली. तिच्या नावानं स्वाती अभय योजना महाराष्ट्र सरकारनं काढली, मोफत पाचशे. एक पत्रकार म्हणून निश्चित समाधान होतं. पण त्यानंतर सुद्धा तिच्या वडिलांची आत्महत्या मी रोखू शकलो नाही. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. ती एक शेतकरी आत्महत्या होती, कारण त्याही माणसाने खूप प्रयत्न केला उभं राहण्याचा त्या दारिद्र्यातून. पण हे वास्तव आहे. सांगण्याचं तात्पर्य की हे वास्तव आहे की माणसं आपल्यासाठी एक पिझ्झा 1,000 रुपयाचा आहे, एकदा हॉटेलिंग केलं तर 2-2,500 रुपये आज जातात. पण त्याच्यावरती कुणाचं तरी 1 महिन्याचं घर आहे, हेही वास्तव आहे. त्याच्यामुळे आणि एखादी अशी घटना घडल्यानंतर त्या कुटुंबापाठीमागे उभा राहायच्या आधी ना, आपण शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून आधी मेल्यानंतर तर पैसे लोक घेऊन सरकारची मदत येते. ती आपली भूमिका तीच आहे सर. हा, आपण सगळेजण त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय की, आणि तुम्ही पण, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की विलास सरांचा मोठेपण आहे की सरांनी वैयक्तिक पातळीला तर मदत केली, पण सरांच्या माध्यमातून इतक्या जणांचे जीव वाचलेत ते आपण काउंट करू शकत नाहीत. कारण आम्हाला इतके फोन आले की सरांनी फक्त ज्या पद्धतीची पत्रकारिता ग्राउंडवर केली, जमिनीवर जाऊन केली, त्याच्यामुळं कित्येक जणांच्या शेतकऱ्यांच्या मनात तो एक होप क्रिएट झाला. एक मानसिकता बदलण्यामध्ये तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला जे कॉल येतात ते कुठून आले बरं आता? त्याचा डेटा पण तुमच्याकडे? हो, आम्हाला प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात आले. 26 जिल्ह्यातनं आले. त्याच्यापैकी नांदेडमधून आले, संभाजीनगरमधून आले, नंतर धाराशिवमधून आले, बीड, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातून पण काही आले, विदर्भातून आले, जळगाववरनं आला. तर 26 जिल्ह्यातनं आम्हाला फोन आले. आणि आम्ही ज्यावेळी शेतकऱ्याचा फोन, कोकणातून नाही आला तुम्हाला? कोकणातून फोन आला नाही, रत्नागिरीवरनं फोन नाही आले, सिंधुदुर्गातून तुम्हाला फोन नाही आला? कुठूनच नाही आला. मग ही संख्या, मला वाटतं आपण एकदा संख्या सुद्धा प्रेक्षकांना दाखवूया. नांदेडमधून म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये
26 जिल्ह्यातून 5,446 इतके कॉल आले. त्यातले सर्वाधिक नांदेडमधून 789, धाराशिवमधून 693, सोलापुरातून 675, बीडमधून 493, छत्रपती संभाजीनगरमधून 348, परभणीतून 493, लातूरमधून 548, नागपूरमधून 493, अहमदनगरमधून म्हणजे अहिल्यानगरमधून 548. म्हणजे साधारणपणे ही जर आकडेवारी बघितली, हे कॉल कुठून आलेत? जिथं निसर्गाचा प्रकोप झाला तिथून सर्वाधिक कॉल आले. बरोबर. आणि जेव्हा हे कॉल येतात तेव्हा ते त्यांची ओळख सांगतात तुम्हाला? सगळं सांगतात. मन मोकळ्या पद्धतीनं सांगतात. आणि त्यांचं एवढंच म्हणणं असतं की साहेब ह्याच्यावर मार्ग काय काढायचा. मग आम्ही हे सगळं ऐकून घेतलो ना, तर आमच्याकडे एक नीड असेसमेंट फॉर्मॅट आम्ही तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या शेतकऱ्याचं काय, शेतीचं काय नुकसान झालं, शेतीवर आधारित काय काय परीनं नुकसान झालं, नंतर पूर्ण त्याच्या सामाजिक कौटुंबिक गोष्टी काय, म्हणजे मुलांचं शिक्षण सुरू आहे का, आरोग्याचे प्रश्न काय आहेत का, किंवा इतर अजून अडचणी काय आहेत का, जर समजा नुकसान झाले तर त्याची पाहणी झाली आहे का, किंवा सरकारी मदत मिळण्यात आता काय अडचण होतीये का, किंवा इतर खूप त्यांचे कौटुंबिक अजून प्रश्न आहेत त्याच्याबद्दल बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्याकडं आम्ही शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य क्वेशनरी इंडेक्स एक आमचा शिवारचा तयार केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही तीव्र अडचणीत असणारा, मध्यम अडचणीत असणारा आणि कमी अडचणीत असणारा असं मानसिक आणि शेती ह्या दोन्ही विषयावर त्याचं सगळं अनालिसिस करतो. मला वाटतं त्याचा डेटा पण तुमच्याकडे. आता ह्या जवळपास 5,446 जणांपैकी सौम्य तणावग्रस्त 999 शेतकरी, मध्यममध्ये 2,754 आणि तीव्रमध्ये 1,693 शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे, खचून गेलेली आहे, त्यांची संख्या 1,693. खरं तर टोकाचं पाऊल उचलणं कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही, त्याच्यातून प्रश्न सुटत नाहीत, पण माणसं आपापल्या परीने त्या प्रश्नात सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. साधारणपणे एक अशा प्रकारे आहे की या आत्महत्यांच्या संदर्भात खूप नकारात्मकरित्या पण बोललं जातं की कारणं वेगळी असतात आणि आत्महत्या त्याला शेतकरी आत्महत्या म्हणून दाखवलं जातं. खरंच असतं का? खरंच शेतीसाठी माणूस जीव देतो, घरदार सगळं सोडून जातो? तो असा एक शेतकरी किंवा अशी एक ती व्यक्ती आहे की मागचे 2.5-3 वर्ष त्याचं एक कोप मेकॅनिझम तो डेव्हलप करून ट्राय करतोय की लढायचं आहे, झगडतोय. आणि आम्हाला ह्याच्यातले जे फोन आले त्याच्यातले 100% हे फोन जे आहेत आणि कर्जबाजारी पण आहे तो फक्त 15,000 ते 1,35,000 एवढीच रेंज आहे ह्या कर्जाची. आणि त्याच्यामध्ये सर या कर्जांमध्ये हे कर्ज कधीपासूनच आहे? 2021 नंतरच आहे. मग हा कर्जबाजारीपणा आला का, कुठून आला, आणि तो फेडू का शकत नाहीये? आज कुठल्याही शेतकऱ्याला बांधावर जाऊन विचारा महाराष्ट्रातल्या, यावर्षी इतकं चांगलं पीक होतं, इतकं दमदार पीक होतं. मी नेहमी म्हणतो नजर लागली, एवढं सुंदर पीक होतं. पण आणि दुःख काय माहितीये, लहान बाळ असेल ना, पोटात गेलं तर आई वडील त्या दुःखातून सावरू शकतात, पण लेकरू जर 18 वर्षाचं होऊन गेलं ना तर ते दुःख सहन होऊ शकत नाही. आज शेतकऱ्याचं तसंच झालंय. हातातोंडाशी आलेला घास केलाय त्याचा, सगळं गणित, त्याचे सगळे भरण पोषण पालन सगळं केल्यानंतर अगदी आता त्याच्यातून जेव्हा मिळायची वेळ आली तेव्हा ते गेले. म्हणून ही मानसिकरित्या जास्त माणसं खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आणि शेतकरी कर्ज फेडण्यासाठी तयारीत होता. कित्येक शेतकऱ्यांनी सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सांगितलं की साहेब, ह्यानं स्वतःहून फोन करून आम्हाला सांगितलं की साहेब आम्हाला उचल मिळाल्या थोडी, तुमचं कर्ज फेडतो, येऊन जावा 2-4 दिवसांनी. आणि त्याच्यानंतर हे सगळं संकट आलं आणि सगळंच गेलं.
हा जो मानसिक धक्का आहे ना, तो शेतकऱ्याला मला वाटतं कुठंतरी सांभाळण्याला म्हणजे सांभाळण्यासाठी आपल्यासारख्या सगळ्यांची सोबतीची गरज आहे. मग आम्ही काय करतोय, हे सगळं समोर आल्यानंतर त्याला तात्काळ शासकीय योजना आता सगळ्या जाहीर झाल्या, मदत जाहीर झाल्या, पण काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अडचण होते किंवा काही शेतकऱ्यांना माहीतच नाहीये आपलं त्या यादीत नाव आहे की नाही, किंवा पुढे काय करायचं आहे. पण त्याला कसं कळेल ते की त्याला मदत मिळणार आहे नाही मिळणार आहे? तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक काम करावं की प्रत्येक तलाट्यांच्या मार्फत एक यादी जाहीर केलेली आहे, त्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे बघावं. दुसरं, आपल्या ग्रामपंचायत स्तरावर ही यादी लावलेली आहे किंवा आपलं जे केंद्र आहे जिथं कॉम्प्युटरचं सगळे फॉर्म त्यान भरले जातात गावांमध्ये, CSC ज्याला म्हणतात, त्या केंद्रामध्ये पण यादी प्रत्येक जिल्हानिहाय जाहीर झाल्यात, गावनिहाय जाहीर झाल्यात, तर त्याच्यामध्ये एकदा आपण चेक करावं. पण समजा तरी ह्याच्यामध्ये नसेल तर एकदा तुम्ही शिवार हेल्पलाईनला फोन करा. आम्ही व्यक्तिगतरित्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही त्या जिल्ह्यांची यादीही कळवत आहोत. आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पेशली नांदेड जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी असतील, धाराशिवचे असतील, सोलापूरचे असतील, जळगावचे असतील, हे सगळे आम्हाला याच्यामध्ये एकदम सकारात्मकरित्या मदत करतायत. प्रशासन काम करतंय, पण हे या सगळ्यात ना एक गोष्ट जाणवतीये की शेतकरी संकटात निश्चित आहे, सर्वत्र ते दिसतंय आपल्याला. पण त्याचं दुःख किती मोठं आहे. म्हणजे तुम्ही जो तो किस्सा सांगितला की 600-700 रुपयाची सुद्धा त्याची अडचण असू शकते. एक शेतकरी आहे, त्यांचा 874 रुपयाचा हप्ता आहे आणि तो हप्ता 3 वेळा थकलाय मागच्या ह्या फक्त 2 महिन्यामध्ये. तर त्या पतसंस्थेचे सगळे अधिकारी त्यांच्या घरी आले आणि खूप सगळा गोंधळ घातला. आजूबाजूचे शेजारी सगळे गोळा झाले आणि शेजारी पण त्या शेतकऱ्याला म्हणायला लागले की म्हणे तू का फेडता येत नाही तर कशाला कर्ज घ्यायचं, गावाचं नाव का खराब करतोस. आणि तो इतका मानसिक धक्का होता त्या शेतकऱ्याला. त्या शेतकऱ्यानं 11:15 वाजता रात्री फोन केलेला. तो म्हणला की साहेब, घरातला लहान 2 मुलं आहेत, मला घरातली एकही व्यक्ती अशी नाही, सगळे न जेवता झोपलेले आहेत आज. आणि आज माझी ही विवंचन आहे की मी आज कुठं कमी पडलो आणि साहेब माझं खरंच नुकसान झालं आणि माझ्याकडं पैसेच नाही आहेत भरायला, म्हणून मी हे थांबलोय आणि मी इतक्या जणांकडे हात पसरवला तर कोणीच मला मदत नाही केली. त्यावेळी मग आपण तात्काळ त्यांना मदत केली, त्यांना उभं केलं आणि ते त्याच्यातनं बाहेर आले. पण तो शेतकरी हे प्रश्न, साहेब पुढं काय करू, मी आता काय करू, हा जो प्रश्नचिन्ह आहे ना, हो, हा प्रश्नचिन्ह, हे गंभीर प्रश्नचिन्ह त्याच्या आयुष्यावर सुद्धा आहे. समोरच्या वाटात सगळ्या चहूबाजूनं इतकी कोंडी झाली आहे की माणसांना रस्ताच दिसत नाहीये. आपण चॉकअप झालोय सगळीकडनं आणि आता हतबलता जी आहे ती तिथून येते. पण आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगूया, ही परिस्थिती आज आहे ना, ही अशीच राहणार नाहीये. बरोबर, परिस्थिती बदलेल, नक्की बदलेल. आणि तुमच्यासाठी आम्ही लढतोय, लढत राहू. तुम्हाला आधार देण्यासाठी जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करत राहू. ही अशी माणसं आहेत या समाजात, अशी अनेक माणसं आहेत जी मदतीसाठी सुद्धा समोर आली, नक्की, ज्यांना नाव गाव काही माहित नाहीये. ती माणसं सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते मदतीसाठी पुढे येतात. आणि जे प्रश्नचिन्ह तुमच्या समोर असतील ना, ती सगळी उत्तरं आमच्याकडे आहेत. हो. आणि तुम्ही इतक्या आशेनं आम्हाला आतापर्यंत मोठ्या विश्वासानं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला, फोन केला शिवार हेल्पलाईनवर, त्याच्यामुळे आम्ही याच्या पुढेही तुमच्यासोबत नक्की असू. आणि हा शिवार हेल्पलाईनचा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. हा फक्त आत्ताच्या तात्काळ गरजेपुरता नाही, हो नक्कीच. 89 55 77 11 15 म्हणजेच 8955 77 11 15. आणि तुम्हाला कधीही काही निसंकोचपणे फोन करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. निराश वाटलं, हतबल वाटलं, बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं तर नक्की कॉल करा. ऐकणारा हक्काचा कान म्हणजे शिवार हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनला तुम्ही फोन करा. पण या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न मला वाटतं त्याच्याबद्दल आपण बोलायचं राहिलो की जेव्हा हे कॉल खूप मोठ्या संख्येने येत होते, दरम्यान सरकारनं एक पॅकेज दिलं, त्याचा काय परिणाम झाला? त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला शेतकरी आता त्या सगळ्या प्रक्रियेसाठी गुंतला गेलेला आहे.
त्यामुळे ते नैराश्य कमी होण्यामध्ये नक्की मदत म्हणजे झाली hopes तयार झाले. होप्स तयार झाले. आणि शेतकऱ्याला फक्त होपच पाहिजे. मी असं म्हणतोय की शिवार हेल्पलाईन ही आता शिवार होपलाईन आहे. हो, आणि शेतकऱ्याला फक्त होप पाहिजे, त्यांना कोणतरी आपलं ऐकणारं मांडणारं आणि प्रश्न सुटू शकतो ही एक आशा पाहिजे. आणि ह्या निमित्तानं एक आशा प्रलंबित झाली शेतकऱ्याची. आणि त्याच्यातनं नक्कीच मला असं वाटतं की काही कुटुंबांना हा पण थोडासा आधार पण हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे शिवार हेल्पलाईन होपलाईन झाली आहे. पण होप महत्त्वाचे असताना काही होपलेस वक्तव्य होतात राजकीय नेत्यांकडून. त्या होपलेस वक्तव्यांचा काय खाली परिणाम होतो? त्याचा परिणाम एवढाच होतो की त्यांच्या एका वक्तव्यानं ना एक एक शेतकरी मनातनं तुटून जातो. आणि एक 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 शेतकऱ्याचं आयुष्य गमावण्यामध्ये ना त्यांचं एक हे म्हणणं इतकं मोठं इम्पॅक्ट करतंय की तुम्हाला सांगू शकत नाही. आणि असे पण आम्हाला फोन आलेत, हे सांगणारे आहेत, हे मांडू पाहणार आहेत की त्यांना हे अशा सगळ्या मंत्र्यांपर्यंत, ह्या सगळ्या राजकीय व्यक्तींपर्यंत 1 to 1 सांगायचे आहेत. ते आम्हाला विनंती करतायत की साहेब आम्हाला बोलणं करून द्या, आमचे प्रश्न आम्हाला सांगायचे आहेत त्यांना. तर मुळात मी ह्या सगळ्या राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला मदत काही करायची झाली ना, नका करू, काही नका करू. फक्त हे जे वक्तव्य आहेत ना तुमची, प्लीज जबाबदारीने वापरा. कारण तुमच्या एका वक्तव्यानं एकाचा कुणाचा तरी जीव टांगणीला लागू शकतो आणि लागलाय, हे मी खूप जबाबदारीनं बोलतोय. आणि उभं राहणाऱ्या माणसाच्या मनाला खचेल माणूस तशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. आणि हे सुद्धा सांगा की जेव्हा इकडे एखादं राजकीय वक्तव्य होतं अशा प्रकारचं होपलेस, तेव्हा इकडे निराशा कशी वाढते आणि कसे कॉल वाढतात. हां, तर असं काही घटना घडल्या ना की शेतकऱ्यांना ट्रिगर पॉइंट होतो तो. जसं आता बँकेच्या नोटिसा यायला लागलेत, अशी वक्तव्य होतात. आणि शेतकऱ्यांना एका दिवसात 7 वेळा 5 वेळा रात्री अपरात्री कधीही बँका फोन करायला लागलेत. आणि प्रत्येक वेळी कोणतरी नवीनच माणूस बोलतोय. आणि त्याच्यामुळे जो ट्रॉमॅटिक सिच्युएशन क्रिएट होते त्याला, की त्यांना असं होतं की, आणि काही बँकांकडून, काही पतसंस्थांकडून, काही अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जातं की तुम्हाला आता पोलीस घेऊन जाणार. बरं. आणि हे खूप ब्लॅकमेलिंग केलं जातं. ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे, खूप मोठ्या सोशल प्रमाणात ब्लॅकमेलिंग केलं पण जातं. आहे. कित्येक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर उचलून घेऊन जाणार, अवजारं घेऊन जाणार, अशी सगळी बतावणी होते. बाउन्सर पाठवली जात आहेत, चेक बाउन्स केले जात आहेत. मायक्रो फायनान्स वाल्यांची तर दहशत अजून वेगळी. ती तर 18% सुरुवात होते कागदावर, पण जाती 54% आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ह्या ऑनलाईन बँकिंग, तुम्ही मायक्रो फायनान्सिंग म्हणला तर ऑनलाईन ऍप जे आहेत त्यांचं जे बँकिंग आहे, मायक्रो फायनान्सिंग आहे, त्याच्यासाठी कुठलाच आपल्या राज्यामध्ये मसुदा नाहीये, कायदाच नाहीये. आणि बेमालूम हे सगळं सुरू आहे. तर त्याच्यावर खूप जबाबदारीनं शासनानं काहीतरी मसुदा, कायदा आणला पाहिजे. कारण ह्याची दाद कुठं मागायची, कुणाकडे जायचं आणि काय करायचं, आणि ह्याला कोणीच फिर्याद नाही. आम्हाला खूप फोन आलेत, आम्ही ते रेकॉर्ड करून संबंधित अधिकाऱ्यांना ते प्रयत्न करतोय, पण ते प्रयत्नच आहेत. पण या सगळ्यामध्ये जेव्हा एखादं संकट येतं, म्हणजे आता महापूर आला, महापूर ओसरला, पाणी ओसरलं, माध्यमं होती, माध्यमं तिथून बाजूला झाली, टी व्हीच्या स्क्रीनवरची बातमी बाजूला झाली, पण शेतकऱ्याच्या आयुष्यातलं संकट बाजूला होत नसतं. कारण खरी लढाई तिथून सुरू होते. बरोबर. त्या लढाईला शेतकऱ्यांना सामोरं कसं जावं? मी एवढंच सांगू शकेन की आत्ता 2005ला मी मूळचं कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, त्याच्यामुळं 2005चा महापूर मी बघितला. 2019, 20, 21, 22, 23 हे सगळ्या आपत्ती खूप जवळनं बघितल्या. आणि मराठवाड्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 2020-21ला सातत्यानं असाच काही संकट उभं राहिलेलं आणि असाच पूर येऊन गेलेला. तर ह्या आत्ताच्या सगळ्या अनुभवावरून असं लक्षात येतं की हा ज्यावेळी पूरग्रस्त भागांमध्ये पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग, जुलाब,
स्पायरोसिस, नंतर मलेरिया, चिकनगुनिया, डेंगू असे खूप आजार वाढतात. दुसरं सर्पदंश, साप चावण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. कारण पुरात ते सगळे साप वाहून आलेले हो, असतात. आणि जिथं जिथं सापांची बिळं असतात त्याच्यात त्याच्यात पाणी पाणी गेल्यानंतर गेलेलं ते असतं, ते बाहेर येतात. येतात. तर अशा पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आजारांबाबतीत आता कुठलीही हायगाई करू नका. ताप आला किंवा थोडं पण काही जरा वैद्यकीय वाटलं तर तात्काळ दवाखान्यामध्ये जावा. आपल्या जवळच्या PSC मध्ये सर्पदंशाची औषधं उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. काही इमर्जन्सी असेल तर 108 ॲम्ब्युलन्सला फोन करा. आणि आत्ता लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्या माणसांचा आपल्या कुटुंबातल्या जास्त काळजी घ्या. आणि हे महत्त्वाचं आहे, पाणी शुद्ध करून प्या, उकळून प्या. नंतर बरेचशा स्वच्छता आजूबाजूला सांभाळा. अंगावर ताप कुठल्याही प्रकारचा काढू नका. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाताना पुन्हा एकदा सांगायची आहे जी, की संकट मोठं आहे, गंभीर आहे आणि माणसाची कसोटी पाहणार आहे, यात कुठलंही दुमत नाही. पण या संकटा काळामध्ये तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही प्लीज एकदा फोन करा. मी अजून जसा शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्ही विश्वास देसाल, तसा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा मी राज्यातल्या शेतकऱ्यांना विश्वास देतो. तुमच्या प्रत्येक संकटात आम्ही उभे आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं गाऱ्हाणं, तुमचं दुःख बडे मुद्देच्या माध्यमातून असेल किंवा बातम्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही सातत्यानं त्याच्याबद्दल बोलत राहू आणि त्यांच्याशी भांडत राहू. त्यामुळे तुम्ही कधी स्वतःला एकटं समजू नका, तुम्ही एकटे नाही आहात. पण एका बाजूला आज शिवार हेल्पलाईन सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आज या संकट काळात उभी आहे. इतक्या सगळ्या शेतकऱ्यांचं नैराश्य जेव्हा तुम्ही ऐकता, तुम्हालाही नैराश्य येतं? हां, नक्कीच. कारण मी एक स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातून येतो. आणि हे सगळं ऐकत असताना माझा बाप पण किंचितसा माझ्या डोळ्यापुढे येऊन उभा राहतो, माझं कुटुंब उभं राहतं. पण मुळात तीच परत एक प्रेरणा येतं, एक परत त्याच वेळेत असा एक फोन येतो की साहेब तुमच्यामुळं मी आज आहे. तीच उभारी येते. आणि मागच्या 15 दिवस गेलेत, मी हे सगळं बघताना मला जाणवतच नाही की 15 दिवस झाले. मी 15 सतत दिवस फोन कंटिन्यू सुरू आहेत. आणि आम्ही 7-8 लोक ॲट ए टाइम ऑपरेट करतोय, तरी आम्हाला ते सांभाळता येत नाही. आणि ह्या सगळ्या मदतीमध्ये हे खूप छोटंसं प्रारूप म्हणून आम्ही सोबत उभं केलं. आम्हाला खूप मदतीची गरज शिवार हेल्पलाईनसाठी पण मोठ्या प्रमाणात जाणवते. मला म्हणूनच आवाहन करायचं आहे, देश विदेशातून गेल्या काही दिवसामध्ये फोन आले की आम्हाला मदत करायची आहे, आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. शेतकऱ्यांना मदत तर महत्त्वाची आहेच, पण त्या शेतकऱ्यांना आधार देणारी जी शिवार हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनला आपण मदत करणं गरजेचं आहे. काही संस्थांना आवाहन करतो आहे की त्यांनी यांच्या पाठीशी उभं राहणं. 7-8 जणांची टीम आहे. ही माणसं 24 तास गाऱ्हाणं ऐकत आहेत. खरं तर हे काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या हेल्पलाईन आणि हे सर्वे करतात, वॉर रूम करतात. का हो कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं नाही या संकटाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याची मनस्थिती काय आहे, त्यांना आधार देण्यासाठी एखादी वॉर रूम या महाराष्ट्रात उभी राहू शकत नाही? काय हरकत आहे? का हा शेतकरी विसरेल जर अशा प्रकारची एखादी वॉर रूम उभी राहिली तर? पण आज ही वॉर रूम आहे. हे सुद्धा एक भावनिक युद्ध लढत आहेत, एक प्रकारची लढाई लढत आहेत शेतकऱ्यांना जगवण्याची, त्यांना वाचवण्याची. त्याच्यासाठी दानशूर व्यक्तींना विनंती आहे की आपण सुद्धा शिवार हेल्पलाईनच्या पाठीशी उभं राहा, जेणेकरून एक एक जीव वाचवण्यासाठी, माणसांना पुन्हा उभं करण्यासाठी आपल्याला मदत करता येईल. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खूप अभिमान वाटतो की परदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातल्या सधन जिल्ह्यामध्ये तुम्ही, पण सदन जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा महाराष्ट्रातल्या संकटातल्या जिल्ह्यांच्या मधल्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. आणि न्यूज 18 लोकमतवर आपण सविस्तरपणे याबद्दल बोललात, त्याबद्दल खूप आभारी. धन्यवाद. थँक्यू.